हॅलो, आज मी बनवणार आहे केक, जे मी व्हिडिओ बघता बघता बनवणार आहे, कारण की मला बिलकुल आयडिया नाही की केक कसा बनतो। वस्तू आहे जे मेजरमेंट कप आहे, जे शायद याच्याने ऑइल घेतात। मी हा मैद्यासाठी यूज करणार आहे आणि मेन इन्ग्रेडियंट रवा। मला बिलकुल आयडिया नाही आहे की बनणार आहे की नाही चांगल्या पद्धतीने, तरी मी ट्राय करून बघणार, कारण ट्राय करूनच बघू याला, नाहीतर आपला कप आहेच आपल्याकडे। ओय, बरोबर मावलं एक पाव। चला तरी याच आपण यूज करू। रवा घेतला आहे, रवा नंतर टाकायचं बॉल घेतला आहे। आपल्याला स्टीलचा आहे, काचचा अफोर्ड नाही करू शकत आपण। आणि सूजी घेतलेली आहे काकू, यहाँ पर 1 कप सूजी ली हुई है। तो आपको जो है बर्तन जो है सेट कर लीजिए मेजर करने के लिए। लाइक आप कोई कटोरी सेट कर सकते हैं, आप चाय का कप सेट कर सकते हैं। नहीं तो अगर आपके पास मेजर हम प्रोफेशनल है, हम ये यूज करेंगे, ले सकते हैं। ओके। अब इसमें हमने 1 कप सूजी में दूध डालना है, तो मैंने दूध है, दूध मुझे तो पता ही नहीं कि दूध है या नहीं। तो कप क्यों खराब करे, बर्तन तो मलाच घासा लागणार आहे, भांडे मलाच घासा लागणार आहे, म्हणून मी डायरेक्ट यूज करणार आहे। फ्रीजर आधी बघून घ्या किती लागणार। लगभग आधे कप के करीब दूध डाल दिया है इसमें, और इसे ओके, थोडंसं दूध यूज करणार आहे आधी मी, कारण की मला वेस्ट करणं बिलकुल आवडत नाही। और अच्छी तरीके से मिक्स करेंगे। तो जितना जरूरत तसं ते त्यांचं मिक्स करण्याचं आहे, असं होतं माझ्या घरी, पण ते कुठे ठेवणं आहे मला माहिती नाही, त्यामुळे मी चम्मचच यूज करणार आहे। चम्मच मिळाला आहे चम्मच मला। मी हिंदी आणि मराठी मिक्स करताय, तशी मी हिंदीच बोलते, पण मी मराठीच बोलते, पण मला हिंदी बोलायला खूप आवडतं, मी थोडीशी ट्राय करत राहतो। शायद इथं आणखी दूध टाकणं जरूरी आहे, बघून घेऊ आपण आधी। हम इसमें दूध ऐड करते जाएंगे बरोबर, तेच तर म्हटलं की एवढा लवकर एवढं ड्राय का होऊन गेलं। हे कसं असं बनलं आहे, कुछ असं बनलं होतं ना हिंदीमध्ये मध्ये टांग अडवतेच आपली, तसं तर मला हिंदीच बोलायला पाहिजे, पण मला येत नाही हिंदी। मी ट्राय करू शकतो, बस मी मिक्स केलेला आहे। ऐड करेंगे तो लगभग 3/4 कप के करीब दूध इसमें डल गया है, और इसमें किसी भी तरह के लम्स नाही ठेवायचे आहे म्हणते। आणखी दूध टाकावं लागणार आपल्याला, शायद दुकानात। कितना पिएगी बस कर, छोटा बच्चा भी इतना दूध नहीं पीता होगा, ये सूजी पी रही है भाई। अच्छे से मिक्स करना है, उसने बोला है, अच्छा केक बनना चाहिए। A few moments later. ठीक आहे, जास्त न लांबवता ठेवून देऊ रेस्टसाठी। मग आता काय करू तुम्हाला सांगू, मला त्याच्या बारीक करत होते ना, तर मशीन मिळाली बघा, वरती ठेवून होते, माझ्या ताईने ठेवली, शायद धूळ बसले याच्यावरती। खूप वेगवेगळे पार्ट आहे, शायद आपल्याला आधी फिक्स करावं लागणार, करायचं आहे, आहे इथं फिक्स करण्याचं। आता मी याला फिक्स करणार, कारण की याचे टूल्स खूप बघा अलग अलग आहेत, मला ते फिक्स करायला लागणार। मला लाडू बनवणं सांगून द्या, मी आवडीनं बनवू शकते, खूप परफेक्ट लाडू बनवू शकते मी, बट केक इथं बघू आधी काय काय लावावं लागणार। शायद हेच लावायचं इथं, बिघडून तर नाही टाकणार ना। प्रेस, बस इझी काम होतं, फक्त प्लग पण नाही लावू शकणार मी शायद, तर हे चालू कसं होणार। झालं काम, आलं मला फिक्स करता परफेक्टली। आता आपण सुजीकडे वळू, तुम्हाला सांगू बघा,
किती मेस क्रिएट केलेला आहे सुजी दाखवते मी. तर हिला आणखी दूध पिलेलं आहे आणि मी इथे घेतलेलं आहे. त्या मॅडमने सांगितलं, म्हणजे यूट्यूबवाल्या मॅडमनं सांगितलं की मैदा पण घ्यावं लागणार. आणि हा मेजरमेंटच्या मीडियम साईजचा मी इथं कप घेतलेला आहे. मिक्स करून घेऊ, वेल मिक्स करून घेऊ. वेल मिक्स करून घेऊ. मशीन चालूच आहे, खूप दिवसाची पडली होती, थोडंसं साफ करून घेऊ. ओए इथं प्लेट आहे घुमरी भाई, प्लेटच घुमत आहे म्हणून मी तुम्हाला परफेक्टली दाखवू शकणार नाही, कारण की मला प्लेट खालून असं पकडावं लागणार आहे. माहीत नाही तुम्हाला मी दिसत आहे या नाही, तरी पण मी असं पटरणारच आहे आता. प्रोफेशनलवाली फिलिंग येत आहे भाई, प्रोफेशनल तशी ते आहे नाही. तर इथं काय आहे, मैदा यूज करणार आहे. मैदा. आता याला आपण आधी चम्मचनी करून घेऊ, कारण की ते पूर्ण उडणार. A few inches later. त्रास आलाय मला पण, शायद झालं पण, आय थिंक झालं. तर याची एक काढून टाकू. बघा किती मेस क्रिएट केला आहे मी. इथपर्यंत पुरं छित्तडे उडलेले आहे आणि खाली पण दिसत असणार. तर बघा असं काहीतरी बनलेलं आहे. वड या समोरच्या रेसिपीकडे. तर हे जाणार धुवासाठी. आणखी आता काय टाकायचं आपल्याला, आणखी एकदा लिया है, आप देख सकते हैं इसकी कंसिस्टेंसी. मैदा पण टाकला आहे. गेहूं का आटा भी इस्तेमाल कर सकते हैं. आटा कशाला, मैदा आहे आपल्या घरी. या फिर आप ले एवढ्या वेळानंतर मला लक्षात साखर तर टाकलीच नाही. का केक बनवणार म्हणजे साखर मेन टाकणंच विसरली. तर इथं साखर टाकणार, याला आणखी बारीक करायचं. त्यात एवढी इनफ आहे. आधी बघून घेते आणखी काय लागते का. अब हम यहाँ पर ऐड कर सकते हैं. ये देखिए कितना ये रिबन कंसिस्टेंसी का बैटर बिल्कुल तैयार. अगर आपको कोई दूसरा फ्लेवर पसंद है तो आप वो एसेन्स टाकायचं आहे म्हणते, पण आधी साखर चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ. एसेन्स टाकायला चांगला आहे. माझ्याकडे आहे हा व्हॅनिला. मी हा एक त्यांनी सांगला व्हॅनिला, पण व्हॅनिला नाही आवडलं मला जास्त, म्हणून मी हा यूज करण्याचं नाव नाही आहे, बट मी याला ओळखते. आणि मी म्हणून याचे 4-5 ड्रॉप टाकणार आणि थोडंसं व्हॅनिला पण टाकणार, म्हणून मी तो टाकायचा विचार केला होता. बट आहेच, टाकून देऊ. आणि हे सर्व माझ्या ताईच्या वस्तू आहे, ज्या फ्रीजमध्ये पडून होत्या. तर ताईला विचारू काय टाकायचं याच्यात. तर याने म्हणताय आता बेकिंग पावडर. त्यासाठी पण मेजरमेंट आहे आपल्याकडे. आय थिंक ह्या यूज करायला पाहिजे आहे माझ्याकडे बेकिंग पावडर. तर माझ्याकडे बेकिंग पावडर आहे. शायद जास्त झाला आहे या नाही माहिती नाही. बेकिंग सोडा ते पण आहे माझ्या घरी. आणि थोडंसंच आहे, बरं झालं मला मिळून गेलं. तर इथं बेकिंग सोडा थोडासाच घेणार, कारण की शायद मी बेकिंग पावडर जास्त टाकला आहे. सोडाच आहे ना. माझ्या घरी टीन होती म्हणजेच केकवाली, बट ते शायद ताईने घेऊन गेली आहे पुणेला. माझी ताई पुणेला राहते. ताईचं बार नाव घेत आहे. माझ्या ताईचं लग्न झालेलं आहे, ती पुणेला राहते. तर इथं मी ऑइल लावलेलं आहे चांगल्या पद्धतीने. तर आपल्या घरी अवन नाही आहे, त्यामुळं मी फटाफट वाटव घेतला आहे. ते प्रीहीट साईड टाकायचं होतं आणि मी ते विसरले. तर इथं गरम वासर ठेवला आहे मी त्याच्या झाकासाठी. होपफुली माझा केक बनला पाहिजे चांगला. मिक्स झाल्याने टाकून देऊ. फ्लफी झाला आहे, शायद बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे फ्लफी झालं आहे सर्व. तर हे सर्व मिक्सचर त्याला बेटर करून घेतलं आहे, ॲड झालं आहे. आणि इथे शायद आपलं अवन पण झालं आहे रेडी.
सस्ता ओव्हन, तर मोठं यूज करावं लागतं. तर मांडत आहे मी इथं. मोठं ठेवावं लागणार आणि याच्यावर जड वस्तू काहीतरी. होय, त्यांनी होपफुली बनवून झालं पाहिजे. तर तोपर्यंत मी हा मेस जो क्रिएट केला मी तो सर्व साफ करून घेते. मोल्ड से थोड़ा ठंडा होने देंगे. खालून जळण तेव्हा अंदरून पक. टेस्ट करून पाहू आपण कसं लागते माहित नाही. तर केक ठीकठाक झाला आहे, म्हणजे बेस्ट नाही जाणार असं झालं आहे, पण फर्स्ट ट्रायलमध्ये टू गुड, मस्त वाटलं तसं एवढं सांगू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर काय म्हणतात, फर्स्ट ब्लॉग आहे सॉरी, हां, व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला व्हिडिओ आहे, प्लीज फॉलो करा यार. बाकीचा केक उरलेला आहे तो मी आता चारणार, जमलं तर तुम्हाला क्लिप, म्हणजे मी क्लिप काढणार तुम्हाला दाखवासाठी. त्यांचा रिव्ह्यू बघू मग. बाय. सांग कसा वाटला केक? चांगला बनला, गोल आहे केक, छान लागला, गोड होता, आवडला. हा, एक वेळा सांगा आता कसा बनला केक. सुंदर, मस्त.